नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. 40 आणि 50 मध्ये योग्य आहार कसा असावा. हा आपल्या आरोग्य प्रवासाचा पहिला भाग आहे. चला मग थेट विषयालाच सुरुवात करूया. बऱ्याचदा असं होते नाही का की 40 नंतर अचानक वजन वाढायला लागतं, थोडं काम केलं तरी थकवा जाणवतो. हे खूप लोकांसोबत होतं. तर आज आपण याच गोष्टींवर बोलणार आहोत आणि त्यावर उपाय काय आहेत हे समजून घेणार आहोत. तर होता काय नक्की, 40 ओलांडली की आपलं मेटाबॉलिझम म्हणजे शरीराची ऊर्जा बनवण्याची प्रक्रिया थोडी स्लो होते आणि त्यामुळे वजन पटकन वाढतं. एवढंच नाही तर बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांचा धोकाही वाढतो. आणि हो, सांधेदुखी आणि तो थकवा ते तर रोजचे सोबती बनून जातात. म्हणूनच एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची. आपल्याला उपाशी राहायचं नाहीये किंवा कमी खायचं नाहीये, तर योग्य खायचंय. म्हणजे काय खातोय हे जास्त महत्त्वाचं आहे, किती खातो यापेक्षा. चला आता सुरुवात करूया दिवसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, सकाळपासून. कारण दिवसाची सुरुवात चांगली झाली की सगळा दिवस छान जातो. बघूया उठल्या उठल्या काय करायचं. इथे 2 खूप सोपे आणि चांगले पर्याय आहेत. एक तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस पिळून पिया, किंवा रात्री भिजवून ठेवलेले 5 ते 6 बदाम आणि 1 अक्रोड खा. दोन्हीही खूप फायदेशीर आहेत. पण हे का करायचं? याचं कारण म्हणजे ही सवय शरीरातली सगळी घाण बाहेर काढायला मदत करते आणि जे मेटाबॉलिझम स्लो झाले ना, त्याला एक चांगली किकस्टार्ट देते. आणि हो, ही एक गोष्ट कटाक्षाने पाळा. अनेकांना सवय असते सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची, पण रिकाम्या पोटी चहा पिणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. ही सवय असेल तर ती बदलायलाच हवी. बरं, दिवसाची सुरुवात तर झाली. आता येतो दिवसाचा पाया म्हणजे आपला नाश्ता. या वयात काय होतं, आपले स्नायू कमी व्हायला लागतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये प्रोटीन असणं खूप खूप गरजेचं आहे. नाश्त्यासाठी प्रोटीनचे भरपूर पर्याय आहेत आपल्याकडे. मोड आलेली कडधान्य, शेंगदाणे टाकून केलेले पोहे, भरपूर भाज्या घातलेला उपमा, डोसा सांबार किंवा मग दुधासोबत ओट्स हे सगळे उत्तम पर्याय आहेत. आणि एक गोष्ट परत सांगतो, चहा आणि 2 बिस्किटं खाल्ली म्हणजे नाश्ता झाला असं अजिबात समजू नका. यातून शरीराला काहीही पोषण मिळत नाही. त्यामुळे नाश्ता कधीही चुकवायचा नाही. नाश्ता झाला, आता वळूया दुपारच्या जेवणाकडे. दुपारचं जेवण एकदम संतुलित म्हणजे बॅलन्स्ड असणं फार महत्त्वाचं आहे. आपली जेवणाची थाळी कशी दिसायला हवी, कल्पना करा. अर्धी थाळी भाजी आणि सॅलडने भरलेली असावी. पावभागात गहू किंवा मल्टीग्रेनच्या 2 चपात्या आणि उरलेल्या पावभागात 1 वाटी डाळ किंवा उसळ. आणि हो, सोबत 1 ग्लास ताक असेल तर क्या बात है. आणखी 2 गोष्टी लक्षात घ्या. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा जेवणात पालेभाजी असायलाच हवी. आणि जर वजन वाढण्याची तक्रार असेल तर दुपारच्या जेवणातला घात कमी करा किंवा काही दिवस टाळला तरी चालेल. आता दुपारचं जेवण झालं की साधारण 4-5 वाजता परत थोडी भूक लागते, बरोबर ना? मग अशावेळी काहीतरी तळलेलं, पॅकेटमधलं खाण्यापेक्षा आरोग्यदायी पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. यासाठी एक सोपा 3 स्टेपचा फॉर्म्युला आहे. सगळ्यात आधी त्या मोसमात मिळणारं कोणतंही एक फळ खा. त्यानंतर मूठभर सुकामेवा आणि मग त्यावर ग्रीन टी किंवा लिंबू पाणी प्या. बस, भूकही भागेल आणि पोषणही मिळेल. म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे. फळं आणि सुकामेवा यांसारख्या नैसर्गिक गोष्टी खा. आणि फरसाण, बेकरीचे पदार्थ, पॅकेटमधले वेफर्स, बिस्किट्स ह्या सगळ्यांना पूर्णपणे नाही म्हणा. चला, आता आपण दिवसाच्या शेवटच्या जेवणाकडे आलो आहोत, रात्रीचं जेवण. एक नियम लक्षात ठेवा, रात्रीचं जेवण नेहमी हलकं आणि पचायला सोपं असावं. रात्रीच्या जेवणाचे हे 3 सुवर्ण नियम आहेत. पहिला, झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवून घ्या. दुसरा, जेवण अगदी साधं आणि हलकं-फुलकं ठेवा. आणि तिसरा, रात्रीच्या जेवणात भात आणि गोड पदार्थ पूर्णपणे टाळा. मग रात्री काय खायचं? तर 1 किंवा 2 चपात्या आणि सोबत कोणतीही भाजी हा एक उत्तम पर्याय आहे. किंवा जर खूप भूक नसेल तर 1 वाटी गरमागरम सूप आणि सोबत थोडं सॅलड घेतलं तरी पुरेसं आहे. पण थांबा, ही फक्त अर्धी माहिती झाली. फक्त काय, कधी आणि कसं खायचं हे जाणून घेणं पुरेसं नाही. याच्या पलीकडेही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग प्रश्न येतो की या आरोग्य प्रवासातला पुढचा टप्पा काय आहे? आपल्या शरीराला आणखी कशाची गरज आहे? दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की 40 नंतर कोणते विटॅमिन्स जास्त गरजेचे आहेत. पुरुष आणि महिलांच्या आहारात काय फरक असावा? ज्यांना बीपी, शुगर किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी काय खावं? आणि आम्ही तुमच्यासाठी एका दिवसाचा संपूर्ण सॅम्पल डाएट प्लॅन सुद्धा देणार आहोत. 40 नंतर सुद्धा एकदम निरोगी आणि उत्साही आयुष्य जगणं अगदी शक्य आहे. चला तर मग
आजच्या भागात आपण याचबद्दल बोलणार आहोत की 40शी नंतर आपलं आरोग्य उत्तम कसं ठेवायचं. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का? कारण खरं तर 40शी नंतर शरीरात बदल होणं ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. याकडे आपण एक समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून बघायला हवं. एक नवी निरोगी सुरुवात करण्याची संधी. चला सगळ्यात आधी बोलूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या आधारस्तंभाबद्दल. तो म्हणजे आपली शारीरिक रचना. कारण 40शी नंतर यात मोठे बदल होतात. त्यामुळे आपल्या हाडांवर आणि स्नायूंवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. बघा, वयानुसार शरीरात एक मोठा बदल घडतो. म्हणजे 40शी नंतर साहजिकच हाडांची घनता कमी होऊ लागते आणि स्नायूंचं प्रमाणही हळूहळू घटायला लागतं. आणि म्हणूनच या टप्प्यावर आपल्या शरीराकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक बनतं. मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर सुरुवात करूया कॅल्शियमने. हाडं मजबूत ठेवण्यासाठी हा सगळ्यात आवश्यक घटक आहे. आणि विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर शरीरात इस्ट्रोजनची पातळी कमी होते. त्यामुळे कॅल्शियमची गरज तर आणखीनच वाढते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? हे कॅल्शियम मिळवणं अजिबात अवघड नाहीये. दूध, ताक, तीळ, नाचणी आणि पनीर यांसारखे पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात अगदी सहज समाविष्ट करू शकतो. बरं, फक्त हाडं मजबूत असून चालणार नाहीत, बरोबर? आपल्याला स्नायूंची ताकदही टिकवून ठेवायची आहे. वयानुसार स्नायू कमी होतात. या प्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी प्रोटीन म्हणजेच प्रथिनं आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग असायलाच हवा. म्हणूनच बघा, आपल्या रोजच्या जेवणात डाळी, कडधान्य, अंडी किंवा पनीर यांसारख्या गोष्टींचा समावेश करणं खूप आवश्यक आहे. याने स्नायूंची ताकद टिकून राहते आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या आधारस्तंभाकडे. 40शी नंतर रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. पण घाबरण्यासारखं काहीच नाहीये. यावर नियंत्रण ठेवणं अगदी सोपं आहे. फक्त 3 साधे नियम पाळायचे आहेत: कमी खाणं, रोज चालणं आणि नियमित तपासणी. हे 3 नियम आपलं आरोग्य व्यवस्थापन आश्चर्यकारकपणे सोपं करतात. चला, हे 3 नियम म्हणजे नेमकं काय करायचं ते जरा सविस्तरपणे बघूया. खाण्यापिण्यात मीठ, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करा. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा नियम करा आणि आठवड्यातून एकदा आपलं वजन तपासा. हे छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. ओके, तर आता येतोय आपला तिसरा आणि शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा आधारस्तंभ. कारण योग्य आहार आणि व्यायाम तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा ते आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनतात. चला पाहूया हे कसं साधायचं. चला एक उदाहरण बघूया. एका आदर्श दिवसाचा आहार कसा असू शकतो. सकाळची सुरुवात कोमट पाण्याने आणि बदामांनी, मग पौष्टिक नाश्ता, दुपारचं व्यवस्थित जेवण, संध्याकाळी हलकंसं फळ आणि रात्री पचायला सोपं जेवण. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. फक्त चांगला आहार पुरेसा नाहीये. जोपर्यंत आपण आपली जीवनशैली सुधारत नाही तोपर्यंत आहाराचा पूर्ण फायदा आपल्याला मिळू शकत नाही. मग त्यासाठी काय करायचं? तर पुरेशी म्हणजे 7 ते 8 तासांची झोप घेणं, तणाव नियंत्रणात ठेवणं, योगा किंवा प्राणायाम करणं आणि हो, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणं. या सवयी आहाराला पूरक ठरतात आणि आपल्या संपूर्ण आरोग्याला मदत करतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? निरोगी आयुष्याचं रहस्य नेमकं कशात दडलंय? तर 40शी नंतरचं आरोग्य म्हणजे काय? तर शरीरात जे नैसर्गिक बदल होतात ना, त्यांना स्वीकारायचं आणि योग्य आहार आणि सजग जीवनशैलीने त्यांना मॅनेज करायचं. खरं तर ही एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे आणि याचे परिणाम खूप चांगले मिळतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं ऐकल्यावर असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण आजपासूनच सुरू करू शकतो? जरा विचार करा आणि फक्त विचार नका करू, आजच सुरुवात करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.